स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवायचं आहे, जसं रावते सर त्यांच्या खास शैलीत अवघड गोष्टी सोप्या करून सांगतात, आज आपणही काही तशाच पद्धती पाहणार आहोत. याने अवघडातले अवघड प्रश्न सोपे होतील आणि तुमचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल. चला लगेच सुरुवात करूया. परीक्षेचा हॉल, वेळेचं दडपण, समोर अवघड प्रश्न, हे सगळं आपल्या ओळखीचं आहे, नाही का? पण अजिबात काळजी करू नका. योग्य स्ट्रॅटेजी वापरली ना तर या सगळ्यावर सहज मात करता येते. तर आज आपण काय काय बघणार आहोत? आपण परीक्षेला कसं सामोरं जायचं, वेगवेगळी कोडी कशी सोडवायची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यशस्वी विद्यार्थ्यांची स्कॉलर मानसिकता कशी घडवायची, हे सगळं पाहणार आहोत. हे बघा, परीक्षेत यश मिळवणं म्हणजे फक्त खूप अभ्यास करणं नाही, तर ती एक कला आहे. प्रश्नाचा प्रकार ओळखला आणि योग्य पद्धत वापरली की समजा अर्धी लढाई आपण तिथेच जिंकलो. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या प्रकारच्या प्रश्नांपासून, म्हणजे दृश्यकोडी. यातही विशेषतः पाण्यातील प्रतिबिंबांचे प्रश्न. हे दिसायला जरा किचकट वाटतात, पण यामागे एक इतका सोपा नियम आहे ना की तुम्ही चकित व्हाल. पाण्यातील प्रतिबिंबासाठी फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची: खाली मुंडकं आणि वर पाय. म्हणजे जे वर आहे ते खाली दिसेल आणि जे खाली आहे ते वर. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, डावी बाजू डावीकडेच राहते आणि उजवी बाजू उजवीकडेच. त्यात अजिबात बदल होत नाही. आता हे उदाहरण बघा. रॅम हा शब्द आहे. फक्त आर या अक्षराच्या प्रतिबिंबावर लक्ष द्या. त्याचा वरचा भाग खाली येईल. एवढ्या एकाच गोष्टीवरून तुम्ही पर्यायांमधून चुकीची उत्तरं लगेच शोधून बाजूला काढू शकता. बघा किती सोपं आहे. ओके, तर आता वळूया आपल्या पुढच्या आव्हानाकडे, म्हणजे सांकेतिक भाषा आणि संख्यांची कोडी. या प्रश्नांमध्ये दुसरं काही करायचं नसतं, फक्त लपलेला पॅटर्न किंवा नियम शोधायचा असतो. आता या टेबल शब्दाकडे बघा. नियम अगदीच सोपा आहे. प्रत्येक अक्षराच्या जागी त्याच्या पुढचा अक्षर घेतलंय. म्हणजे टीच्या जागी यू, एच्या जागी बी, बीच्या जागी सी. एकदा का हा पॅटर्न तुमच्या लक्षात आला की उत्तर तुमच्या समोरच असतं. इथे जरा वेगळा प्रकार आहे. प्रत्येक अक्षराला एक विशिष्ट अंक दिलेला आहे. स साठी 7, र साठी 3 आणि त साठी 5. मग आता सरबत या शब्दातला पहिला अंक 7, दुसरा 3 आणि शेवटचा 5 हे आपल्याला कळलं. याच माहितीच्या आधारावर आपण बरोबर उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. आणि आता येतोय आपला आजचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आपलं ब्रह्मास्त्र, जिला म्हणतात गाळणी पद्धत किंवा कॅन्सलेशन मेथड. बहुपर्यायी प्रश्नांसाठी ही पद्धत म्हणजे खरंच एक वरदान आहे. हे बघा, ही काही साधीसुधी ट्रिक नाहीये. ही एक सिद्ध झालेली पद्धत आहे, जी मोठे आणि हुशार विद्यार्थी नेहमी वापरतात. त्यामुळे या पद्धतीचं महत्त्व तुम्ही लक्षात घ्या. आता ही पद्धत म्हणजे नक्की काय? अगदी सोप्या भाषेत सांगतो, आपलं लक्ष बरोबर उत्तर शोधण्यावर नाहीच. आपलं लक्ष आहे चुकीची उत्तरं शोधून त्यांना एक एक करून काढून टाकण्यावर. आणि मग जे शेवटी उरतं तेच आपलं बरोबर उत्तर. चला सरबतच्या प्रश्नाकडे परत येऊया. आपल्याला काय माहीत आहे? उत्तराची सुरुवात 73ने आणि शेवट 5ने व्हायला हवा, बरोबर? मग आता पर्याय बघा. ए, सी आणि डी हे तिन्ही पर्याय सरळ सरळ बाद होतात. उरलं काय? फक्त पर्याय बी. झालं, हेच आपलं उत्तर. हीच आहे गाळणी पद्धतीची खरी ताकद. पण फक्त योग्य पद्धत वापरून भागत नाही. परीक्षेत सगळ्यात मौल्यवान काय असतं? तर ती म्हणजे वेळ, आणि तिचा व्यवस्थापन करणं खूप महत्त्वाचं आहे. हा एक सुवर्ण नियम आहे, तो अगदी पाठच करून ठेवा. अनेकदा काय होतं, आपण एकाच अवघड प्रश्नात अडकून बसतो आणि पुढचे सोपे प्रश्न सोडवायचे राहून जातात. ही चूक आपल्याला टाळायची आहे. फक्त 60 सेकंद. कोणत्याही अवघड प्रश्नासाठी तुमच्या डोक्यात हा मानसिक टायमर सेट असायलाच हवा. उत्तर येत नाहीये, सोडा तो प्रश्न आणि पुढे जा. सगळा पेपर झाल्यावर वेळ उरला तर परत त्या प्रश्नाकडे या. आणि आता आपण आलो आहोत आपल्या शेवटच्या पण सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे, तुमची मानसिकता. एक सामान्य विद्यार्थी आणि एक स्कॉलर यांच्यात फक्त ज्ञानाचा फरक नसतो, तर विचार करण्याच्या पद्धतीचा खूप मोठा फरक असतो. एक स्कॉलर कधीही अपयशाने खचत नाही. तो त्यातून शिकतो. तो प्रत्येक प्रश्नाचा बारकाईने अभ्यास करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तो सराव कधीच थांबवत नाही. कारण एक गोष्ट पक्की आहे, सराव करावा लागणार. सरावानेच यश मिळतं. तर मग आता तुम्हीच सांगा, यापैकी कोणती रणनीती तुम्ही तुमच्या पुढच्या सराव चाचणीमध्ये वापरून पाहणार आहात? कारण लक्षात ठेवा, शिकलेल्या गोष्टी जेव्हा आपण प्रत्यक्षात वापरतो तेव्हाच आपल्याला खरं यश मिळतं. तुमच्या तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा.